नमस्कार मंडळी. विनोदाच्या सप्तसुरांच्या साथीनं हास्याचे विविध राग आळवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, जिल्हे इलाही अकबर बेटकर आणि त्याचा मुलगा सलीम अर्थात रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश आज पुन्हा एकदा इथे येणार आहेत आपल्या दरबारी फालतुगिरीसाठी. आणि आज त्यांच्या फालतुगिरीत सहभागी होत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या महालात, ज्याचं नाव आहे माझा पक्ष त्यांचं लक्ष. वा, नवीन हंगामात महाल बराच बदललेला दिसतोय. अलीकडचे पलीकडे गेलेत, पलीकडचे अलीकडे आलेत, मधले तसेच आहेत. त्यांना काही फरक पडत नाही कोण येतोय कोण जातोय. त्यांचं आपलं मज्जानी लाईफ चालू आहे. असो, वाह वाह, बघून किती बरं वाटतंय. पुरस्कार आणि ट्रॉफीज किती सजवल्या आहेत. म्हणजे इकडे ग्रॅमी पुरस्कार, इकडे ऑस्कर, बाजूला गोल्डन ग्लोब. सखाराम जोंधळेकर एकपात्री अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ 7वं. त्यांचा नेहमीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. नवीन महाल आलाय तरी काही बदललेलं नाही. असो, काय चालू आहे काय? अरे बापरे. तरी एक बरं आहे की महालात एक शांतता आहे, निवांतपणा आहे. याचा अर्थ मी हनीमूनच्या रात्री जे स्किट सादर केले त्याची कमेंट अजून आलेली दिसत नाहीये. मी आयलो. हो, आम्ही पण आयलो. बापरे, स्वतःची किडी घेऊनच फिरतोयस. आणि काय रे, सकाळच अखिल भारतीय आमच्याने काय होत नाही ही संघटना घेऊन कुठे चाललायस? दादूस, ही संघटना नाही, मग हे उदयचं भविष्य आहे. उदयचं नाही सलीम, ते उद्याचं भविष्य असं लिहिलंय. कळलं काय रे, कुणाबरोबर नाचत आलाय? दादूस, ही माझी टीम आहे. होय काय? मी ह्यांना घेऊन टीव्ही चॅनल काढणार आहे. अच्छा, म्हणजे आज तू इज्जतीला टीव्ही चॅनल म्हणतोयस? तसं नाहीये दादूस. मग तुम्हाला अभिमान वाटेल असं चॅनल असणार आहे. कारण माझ्या चॅनलला मी तुमचं नाव देणार आहे. माझं नाव? माझ्या टीव्ही चॅनलचं नाव असणार आहे बाद मराठी, मारूया अकबरच्या गाठी. बाद मराठी? ते बादशाह असतं सलीम. दादूस, चॅनल मराठी आहे म्हणून बादशाह मधलं शहा बाजूला काढलं. उद्या उठून कोणीही बोलायला नको, मराठी माणूस परकीयांच्या जीवावर मोठा झाला म्हणून. वा, बरेच दिवसानं चांगलं ओकलायस. पण मी काय म्हणतो, बोला दादा. हे फिरतं नेपथ्य घेऊन जे फिरतोय त्यांचं म्हणणं काय आहे? ते कोण आहे? दादूस, त्यांची ओळख ते स्वतःच करून देतील. होय काय? आदाब. मी या चॅनलचा फिक्शन हेड चतुरसेन बिरबल दास, म्हणजे बिरबलचा मुलगा. तू बिरबलचा मुलगा? होय. अरे रे, तरी मी बिरबलला बोललो, सारखे दरबारातले प्रश्न सोडवू नकोस, अधून मधून घरी पण जात जा. केवढ्याला पडलं ते? कोण सोडवणार हे कोड? काय रे? बापरे, हा कोण? आदाब. मी तानसेनचा मुलगा वानसेन. तानसेनचा मुलगा?
तानसेनचा मुलगा बघून मला आनंद झालाय. बरेच दिवस कानावर काही चांगलं पडलं नाही. मुला तू काही चांगलं ऐकवलंस तर मला बरं वाटेल. ओ कमान यो, यो, तान्या. कमान वन माझ्या वाय. यो कमान बॉय. बापरे. मेरे मन को चूक कर मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला वाह बुवा वाह. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. बस छोकर मेरे मन को मध्ये बलसागर भारत होचा आलाप कोण देतो रे? आणि असा हा वानसेन. वानसेन. हो. कळलं मला त्याचं नाव वानसेन काय आहे ते. येतच होती हातात ती तेवढ्यात थांबवलं. दादोस. गप्पा वाचतो. आणि ही कोण डमी काळी मैना. दादोस. अकबरे सासुरे बापरे. पेश करते हैं सावकाश करा. चांद दिखे आसमां में तो उसे ईद मिलाद कहते हैं. आया रोशनाई हो जब घर में तो उसे दिवाली कहते हैं. हम जान है अपने सलीम के दिल की, प्यार से लोग हमें अनारकली दगड़ू मैकर कहते हैं. वाह, 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 वाह. सावकाश सावकाश. काय रे अनारखरीला तू माझ्या दरबारात घेऊन आलास. तुला कळत नाही नामाकुल माणसा. दादोस ही माझी टीम आहे. टीम आहे. हो. अरे हे सगळे गणलेले चेहरे घेऊन कुठला बाजार मांडणार आहेस तू? काय करणार हे चॅनेल मध्ये नेमकं असणार काय? सलीम मला सांगतो हा. दादोस. पण हे सगळं तुम्हाला चतुर बिरबलचा मुलगा सांगेल. बापरे टेन्शन झालं. सावकाश. हा 10-11चा पाना. ते चहा पण असतं. कोण आहे ते? जरा समजून घ्या दादोस. ज्यापणा आम्ही आमच्या जीवाचं रान करून चॅनलचं टाइम टेबल सेट केलेलं आहे. बापरे. सावकाश. आपल्या चॅनलवर पहिला शो असेल राशी भविष्य. हा कोकण कन्या गेली वाटतं. तर ज्यापणा राशी भविष्य सावत्या महाराज सातारकर लोकांचं राशी भविष्य सांगतील. सावत्या महाराज सातारकर. हो. राशी भविष्य. हो. त्यानंतर आम्ही 2 प्रसिद्ध मूवीज दाखवणार आहोत. कोणती? प्रसाद ओक यांचा कुंकू लावते माहेरचं वा. आणि सई तामणकर यांचा बाबूरावला पकडा. कारण उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुरस्कारांची लयलूट करत असताना आपण मागे काय करून ठेवलं याची जाणीव व्हावी म्हणून. आमचा पुढचा शो असणार आहे कुकुरी शो. कुकुर. आणि या शो मध्ये पाककृती सादर करेल माझी जानेमान अनारकली दगडू मयेकर. हिला तू पाककृती करायला दिलीस? ही जे मोदक करते ना ते आपले सैनिक तिकडे गारगोटीचे दगड म्हणून वापरतात. कायला काय ठिणग्या उडतात. कायला परवा तिने भाकरी केलं 2 भाकऱ्या जोडल्या आणि घोंगडी म्हणून वापरलाय मी बर्फाळ प्रदेशात. थंडी अजिबात वाजत नाही असली तिची कला आहे. माझ्या मते हे तिचं टॅलेंट आहे. टॅलेंट. दादूस टेन्शन घेऊ नका. यानंतर आमचा संध्याकाळचा शो असणार आहे कोण बनेगा अकबरपती. हो. या कार्यक्रमामध्ये आम्ही अकबरवरती आधारित सगळे प्रश्न विचारणार आहोत. बापरे काय प्रश्न विचारणार तुम्ही? प्लीज मला सांगा. मला भीती वाटायला लागली. म्हणजे हेच अकबरच्या दाढीमध्ये किती केस आहे, बापरे. अकबरच्या कुठल्या मांडीवर तीळ आहे, इकडे अकबरच्या कुठे कुठे आणि किती तीळ आहे, ए
माझे तीळ म्हणजे काय हेरिटेज प्रॉपर्टी आहे? तुमच्या अंगावरचे तीळ आणि त्यांचे स्थळ करण्यासाठी आम्ही तुमचं जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं बाथरूम आणि बेडरूम मधलं, ते आम्ही चॅनलवर टेलिकास्ट करणार आहोत. आणि त्या शोचं नाव असणार आहे अकबरचा तीळ पापड. बापरे, तीळ पापड. ए वैचारिक जनता, काय? सगळी फालतूगिरी दाखवणारच की काहीतरी आहे चांगलं याच्यात चॅनलवर? आहे जिल्हे इलाई आहे. आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या सिरियल आणि वेगवेगळी नावं काय आहेत. बोलतोस काय? जसं की अकबर तुमचा करतो काय, अकबरची झाली कायली, अकबर माझी लाडाची, अकबरला लागला छंद भक्तीचा. तू नक्की बिरबलचाच पोरगा आहेस ना, की बिरबल तुझ्याकडे शतपावली करायला आला होता? वेगळं आहे ना, पण वेगळं आहे. दादूस, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. टेन्शन घ्या. हे सगळं टेन्शन दूर करायला आमचा अजून एक कार्यक्रम असणार आहे. बापरे, काय म्हणतोस काय? तो एकदम हास्यास्पद असणार आहे. आपण करतोय ते हास्यास्पद आहे, तू जे म्हणतोयस ते हास्यरंजन करणार आहे, कळतंय का? तेच ते. हा. तो कार्यक्रम एकदम हास्यरंजन करणारा असणार आहे. कोणता कार्यक्रम? त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा अकबरची हास्य जत्रा. अशी आम्ही एक ट्यून पण बनवली आहे. बापरे, मला आणि वाटलं- आणि माझ्या कार्यक्रमाची प्राजक्ता माळी असणार आहे हा स्वतः. करेक्ट. प्राजक्ता माईला कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढल्यावर अशीच दिसेल ती. अकबरे सासुरे, हा, नाईट स्लॉट साठी एक वेगळाच कार्यक्रम आम्ही योजलाय. कोणता? वाईल्ड अकबर. मी सासरा आहे, सांगा तिला. या कार्यक्रमामध्ये तुम्ही जंगलात जाणार, चिखलात लोळणार आणि किडे मुंग्या खाणार. बस बस. आणि अकबर हा. पहिल्याच एपिसोडला कांगारू तुम्हाला किडनॅप करणार आणि त्याच्या पिशवीत लपवणार. 5 महिने तुम्ही कोणाला भेटणार नाही. काय स्क्रीन प्ले आहे ना? काय बोलतोय? हा कसलं चॅनल आणि हे कसले शो आहेत रे दळभद्र्यानो? जडी स्थळी काष्टी पाषाणी नुसता माझा अपमानच करताय तुम्ही. सिपाईयो, या सगळ्यांना चुनवा दो. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? पळा, 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 अरे, पळा. हा, अरे, पळा, पळा, पळा. जा. वा, 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 क्या बात है. चॅनलची आयडिया धमाकेदार होती. वा. बघा ती हास्यरसिकांना कशी वाटली आहे प्रसाददा? फार सुंदर. हा फॉर्म फार वेगळा आहे आणि त्याची गंमत मुळात लेखक म्हणून तुम्हाला दोघांना फार छान पद्धतीने उमगली आणि त्यामुळे ती उत्तम पद्धतीने तुम्ही मांडू शकता. त्यामुळे हा फॉर्म दरवेळेला एन्जॉयबल होतो. त्यात तू नवनवीन कुठली कॅरेक्टर्स आणतोस आणि कशा पद्धतीने तो विषय मांडतोस याची उत्सुकता असते. ती आज फार छान पद्धतीने पूर्ण झाली. या तिघांची एंट्री हे एक वेगळं सरप्राईज होतं आणि त्या तिघांची कॅरेक्टर्सही खूप भन्नाट होती. रसिका फार छान दिसतेस. पशा वंडरफुल कॅरेक्टर होतं. म्हणे मस्त मजा आली. वा वा. सई. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. मी एक गोष्ट आज सगळ्यांना सांगू इच्छिते. हे माझ्या खूप आवडत्या एका कॅरेक्टरच्या तोंडी असलेलं वाक्य आहे की तुमच्या चुका तुम्ही कधीच विसरायला नाही पाहिजेत, कारण लोक तुम्हाला त्या विसरू देत नाहीत. सो यू हॅव टू वेअर इट लाईक एन आर्मर. मी बाबूरावला पकडा, आय वेअर इट लाईक एन आर्मर. आणि आज मला इथे खूप आनंद होत आहे की माझ्यामुळे पंच तुम्हाला एक मिळालेला आहे आणि तो वाजलेला आहे. कडक परफॉर्मन्सेस होते सगळ्यांची. नवीन कॅरेक्टर्स होती. रसिका जी सादर केलीस पहिला शेर तो अप्रतिम होता. खूप सुंदर सादर केलास. मला असं वाटतं कन्सेप्ट वॉज ब्रिलियंट. सचिन मोटे सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. फार उत्तम संकल्पना होती आणि ती तुम्ही त्याला पूर्णतः न्याय दिला. मस्त. वा वा. मजा आली. थँक्यू.